गेल्या आठवड्यात एक तरुण मुलगा आला होता आणि तो मला विचारत होता की डॉक्टर साहेब गुंतवणूक करायची आहे आणि ती कशी करायची, काय करायची, हे काय मला फार कॉम्प्लिकेटेड वाटतं आणि फार अडचणीचं वाटतं. तो नेमका त्याला ट्रिप खूप आवडायची. तो सोलो ट्रिपला बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेला आहे, ट्रेकिंग वगैरे केलेला आहे. तो ट्रॅव्हलर असल्यासारखा आहे थोडक्यात. मग मी त्याला प्रश्न विचारला की आता तुझं पुढचं नेक्स्ट डेस्टिनेशन कुठं आहे? तर तो म्हणला हिमालया ट्रेकला जाणार आहे. मग मी त्याला विचारलं हिमालया ट्रेकला जाणार आहे तर तू काय काय तयारी केली? मग तो म्हणला रेल्वेचं तिकीट काढलंय, त्याच्यानंतर तिथली जी टीम आहे की जी ट्रेकिंगला आम्हाला नेते त्याच्यासाठीचं बुकिंग केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी याबरोबर पुढची तयारी जी केलेली आहे ती ही केलेली आहे की ट्रेकिंगचे शूज आणलेले आहेत, त्यानंतर ट्रेकिंगचे कपडे आणलेले आहेत, सॅक भरून ठेवलेली आहे, लाईट, हेड टॉर्च, त्याबरोबर त्या हेड टॉर्चला लागणाऱ्या बॅटरीज, एक स्पेअर बॅटरीज, त्याच्यानंतर जाताना येतानाचा प्रवासामध्ये लागणारं थोडंसं खाण्याचे स्नॅक्स, तिथं कोण कोण येणार आहे, काय येणार आहे त्याची थोडीशी माहिती, ट्रेकमध्ये अजून काय काय लागू शकतं त्याची माहिती, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती त्यांनी घेतलेली आहे. आणि ती सगळी माहिती घेतल्यानंतर मुवमेंट परफेक्ट होईल असं त्याला वाटतंय. मी त्याला म्हणलं मग एवढं सगळं न करता तू डायरेक्ट गेला तर काय होईल? तर तो म्हणला मी जर असं सगळं न माहिती घेता जर गेलो तर अचानक येणाऱ्या हजारो प्रॉब्लेम्सला मला फेस करावं लागेल आणि मी अडचणीत येईल, त्यामुळे माझी ट्रिप एन्जॉयबल न होता मिझरेबल होईल. मग मी तेच म्हणलं की तू जे पृथ्वी तलावर आलेला आहे ते पृथ्वी तलावर एका ट्रिपला आलेला आहेस आणि ज्या ट्रिपला तू आलेला आहेस त्या ट्रिपमधले तुझा हा जर्नी चालू आहे आणि त्याच्यासाठी तुला त्या ट्रिपला येतानाचा जो तुझा गोल आहे तो सेट केला पाहिजे आणि त्याला लागणारे पैसे, त्याला लागणाऱ्या शारीरिक क्षमता, ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग केलं पाहिजे. जर त्याचं प्लॅनिंग तू केलेलं नसेल तर तुझं हा जो प्रवास आहे या जीवनातला तो मिझरेबल होईल. मग तुला तो चालेल का? तर तो म्हणला नक्कीच नाही. मग त्याला म्हणलं की एवढं सोपं आहे की गुंतवणूक करताना थोडंसं ज्ञान घेणं तेवढंच महत्वाचं आहे आणि ते ज्ञान घेऊन त्या पद्धतीने गुंतवणूक करणं महत्वाचं आहे. कारण त्याचा गोल सेट झाला की तुम्ही ते 50% गोल ऑलरेडी अचीव्ह केल्यासारखं असतं आणि या दृष्टीने ही मुवमेंट आहे. थँक्यू.